मंडळी, माणूस हा अपयशाला किती घाबरत असतो ना. जरा अपयश आलं की हातपाय गाळून बसतो. पण म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. जसं की बघा, आता आपण कुठं जायचं असलं ना, दरवाजाला कुलूप लावतो आणि जातो. आणि आल्यानंतर कधी कधी काय होतं, ते दरवाजाचं कुलूपच उघडत नाही. पण ते कुलूप उघडलं नाही म्हणजे आपण घरात जाणं काही सोडून देतो का? नाही ना. ते आपण प्रयत्न करत राहतो आणि एका क्षणी ते दरवाजाचं कुलूप उघडतं आणि आपण घरात पण जातो. अगदी आपल्या आयुष्याचं पण तसंच असतं. आपण प्रयत्न करत राहायचे, प्रयत्न थांबवायचे नाही, जोपर्यंत आपल्या यशाचा दरवाजा उघडत नाही तोपर्यंत. नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी मनापासून आभारी आहे सर्वांची. आणि कालच्या सगळ्या ताईंच्या, मावशींच्या, माझ्या मैत्रिणींच्या सगळ्यांच्या कमेंट वाचून तर मला अक्षरशः रडू आलं. आणि काही ताई, मावशी मला ओरडल्या पण, की छाया तू नेहमी पॉझिटिव्ह विचार करते ना, असं कसं बोलती. तर कसं आहे ना ताईंनो, मावशींनो, मी थोडी आजारी पडले ना, मला काय होतं काय माहीत नाही, मला असं रडू येतं, मी थोडी इमोशनल होते आणि मन भरून येत असतं माझं. त्यामुळं मी थोडी आजारी ना, मला जे मनात येतं ना, मी तुमच्याशी बोलले बरं का. तर कसं आहे ना, मी हमेशा पॉझिटिव्हच विचार करत असते. पॉझिटिव्ह विचार केला की आपल्या आयुष्यामध्ये पण पॉझिटिव्हच घडत जातं. हे एकदम 100% खरं आहे. पण आजारी पडल्यावर मला काय होतं मला माहीत नाही, त्यामुळं मी बडबड केली बरं का. कारण आजारपणामध्ये आपल्याला आपल्या माणसांची गरज असते. फौजीसाहेब, मुलं, राजू सगळे मला खूप जीव लावतात, आधार देतात, माझी काळजी घेतात. तरी पण मी तुम्हाला माझं मानते ना, माझं समजते, मानते नाही समजते, माझे आहेत तुम्ही सगळे. माझी यूट्यूब फॅमिली मला एवढं भरभरून प्रेम देतात. मग जे माझ्या मनात येतं, मी इमोशनल झाले ना, तर मी तुमच्याशी पण शेअर केलं, बाकी काही नाही. नाहीतर मी हमेशा पॉझिटिव्ह विचार करते आणि माझ्यापासून दुसऱ्याला सुद्धा पॉझिटिव्हिटी देण्याचा प्रयत्न करत असते ताईंनो. कारण मी हमेशा बोलत असते ना, ब्रह्मांडाचा नियम आहे, आपण जे बोलतो, करतो, वागतो ते आपल्याबरोबर घडत जातं. त्यामुळं आपण नेहमी पॉझिटिव्हच विचार करायचा असतो आणि मी पण तेच करत असते. पण आजारी पडले ना, तर असं होतं माझ्याबरोबर. कारण कसं आहे ना, सगळे दिवस सारखे नसतात असं म्हणतात ना, एकदम बरोबर आहे. उतार चढाव आपल्या आयुष्यामध्ये चालूच राहतो. तर असं थोडाफार उतार चढाव माझ्या आयुष्यामध्ये पण चालू राहतं बरं का. तर असं आहे, ओली मातीत हजर गती. थोडंफार मी आजारी होते, त्यामुळं मी बोलले ताईंना, बाकी काही नाही. तुम्ही असं नका विचार करू की छाया असं कसं बोलती, एवढं पॉझिटिव्ह छाया बोलणारी असं कसं बोलती. तर मला खूप ताई, मावशी ओरडल्या, तर सॉरी ताईंनो, मावशींनो. सागर, तू बोलत होता ना ऑल स्पायसीचं झाड कोणतं आहे, तर हो हे बघ का, ऑल स्पायसीचं म्हणजे 3-4 खडे मसाल्याचा वास येतो त्याच्यामध्ये. आणि पलीकडे तेजपत्ता, ते थोडंसं फिरून राजू असं. आता काय होतंय, रात्रीचं थंडी वाजती आणि दिवसभर कडक ऊन पडतंय ना, तर ते सावलीतले झाडं आहेत ना, ते थोडेसे सावलीमध्ये ठेवले, उन्हातले झाडं ते उन्हामध्ये ठेवले. तर सीझननुसार सुद्धा म्हणजे ऋतूनुसार आपल्याला झाडांची काळजी घ्यायची असते. तर त्याचंच आमचं हे झाडांचं थोडंसं सेटिंग चालू होतं. आता पावसाळ्यामध्ये काय व्हायचं, ग्रीन नेट खाली त्या स्नेक प्लांटला वगैरे जास्त पाणी व्हायचं आणि मग ते सडायची भीती होती ना. काही झाडं खराब पण झाले बरं का, जास्त पाणी होतं पावसाळ्यामध्ये त्यामुळं. तर ते ग्रीन नेट खालचे झाडं मी स्नेक प्लांट वगैरे इकडं म्हणजे मोकळ्या याच्यात ठेवले होते. तर आता त्यांना ऊन लागायला लागलं ना, ऊन लागल्यावर काय होतं, ते झाडं आहेत ना पिवळसर पडतात. तर त्यामुळं मग ते झाडं मी आता इकडं ग्रीन नेट खाली ठेवले होते. आणि हे फौजी साहेब पण आले ड्युटीवरून. आता संध्याकाळ होत आली होती, मला वाटतं 4-4:30 वाजले होते काहीतरी. हा, आम्हाला आनंद झाला. हा, बापरे, माझ्या केसांच्या क्रीमा एवढ्या आणल्या बघा. आता मंडळी, हे फौजी साहेबांनी केस माझे कलर करायचे क्रीमा ते 2 घेऊन आले. ऑलरेडी घरामध्ये एक आहे आणि डेव्हलपरची एवढी मोठी बाटली, म्हणजे 2-4 महिने टेन्शनच नाही. चला चहा पाणी करते या. आलेच खाली, आले लगेच, आले खाली लगेच, आले आले. झालं, 1-2 झाडं ठेवायचे राहिलेत. हा, तीच घे, ती इकडे ठेव. हा उचल, ती नाही पलीकडली बाबू. हा पलीकडली, काटे घुसते ते गुलाबात झाडे, काटे टोचते हळूच. उचल, गोणी नको तोडू म्हणजे माझे. झालं, हळू हळू. हळू दादू,
माझं झाड नको खराब करू. हा गुलाबाचं झाड ते तिथे छान येईन. नीट नीट ती नीट ठेव, त्याला ठेव नीट. थंडीमुळेच पानं गळायला लागले झाडांची. हा राहू दे. तर हे पा त्या ग्रो बॅगमध्ये गणेश वेल आणि गोकर्णाचा वेल आलेला आहे ना, इथं रेलिंगवर जाईन हा मस्त. आणि कधी कधी काय होतं ताईंनो, एखादा शब्द डबल पण माझ्याकडून बोलला जातो रेकॉर्डिंगमध्ये. कारण काय होतं, मध्ये मध्ये असं काहीतरी काम येतं किंवा कोणी असं आलं गेलं तर मध्ये असं उठून जावं लागतं ना रेकॉर्डिंग करताना. तर ते आल्यानंतर मग लक्षात राहत नाही आपण काय बोललो आहे, कुठपर्यंत रेकॉर्डिंग झालं आहे. आणि मग ते 1-2 शब्द असे डबल पण आले जाते. तर प्लीज असं समजून घेत जा, नाही तर म्हणताना लई छाया पत्थर लावती. तर आज काढलं होतं मी फ्रीज आवरायला आणि किचनमध्ये पण थोडंसं किराणा वगैरे भरलाय ना, तर तो लावायचा आहे. तर त्याचं पण काम चालू होतं. पहिला किराणा बाहेर काढायचा, तो म्हणजे खराब झालाय का, आळ्या किडे लागलेत का ते पाहायचं, ते उन्हाला वाळू घालायचं. आणि मग ते पहिला किराणा व्यवस्थित केल्यानंतर मग नवीन किराणा त्याच्यामध्ये लावायचा असतो. नाही तर मग पहिल्या किराण्याला काही आळी वगैरे किडे लागले ना, मग ते नवीन किराण्याला पण लागतात आणि मग सगळं ते खराब होतं. तर असं घरातलं काम भरपूर पुरतं बरं का. तर फ्रीज आवरायला काढलं. मुलं काय करते, हे ठेवलं ते ठेवलं काही पण त्याच्यामध्ये ठेवून देतात फ्रीजमध्ये. आणि मग ते मला 8-10 दिवसातून 10-15 दिवसातून असं फ्रीज आवरायला काढावं लागतं. आणि तुम्हाला सांगू का ताईंनो, ह्या फ्रीजला एवढे वर्ष झालेत ना, 10-15 वर्षाच्या वरच झाले असतील बरं का. एवढं काही कन्फर्म माहीत नाही, पण मला वाटतं काहीतरी 2012मध्ये काहीतरी घेतलेलं आहे बरं का फ्रीज. तर भरपूर वर्ष झाले त्या फ्रीजला, अजून तसंच आहे, त्याला काहीच झालेलं नाही. त्याचं म्हणजे ते फ्रीजर आहे ना वरचं, त्या बर्फ तयार होतं तिथलं ते दरवाजा पण म्हणजे त्याचं ढक्कन पण तुटलं आहे बरं का. तरी पण मी ते फ्रीज अजून चालूच ठेवलं आहे. म्हणजे ते खराब होत नाही तोपर्यंत त्याला मला टाकूनच देऊ वाटाना, त्यामुळे मी ते बदललं पण नाही. फौजी साहेब बोलले, बाई आता लय जुनं फ्रीज झाले, आपण बदलून घेऊ. म्हणलं नाही, अजून चांगलं आहे, चालू द्या त्याला. आणि सागरने आता निंबू पाणी करून दिलं फौजी साहेबांना. तर त्याचं ते लिंबाचे टरपले आहेत ना, ते एका छोट्या वाटीमध्ये मी फ्रीजमध्ये ठेवते आता. म्हणजे काय होतं, आपल्या फ्रीजचा असा उबट वगैरे वास येत नाही. कारण राजू काय करतो, बाजारातून जर भाजीपाला आणला आणि त्याला जर ठेवायला सांगितलं फ्रीजमध्ये, तो असंच ते फ्रीजमध्ये कोंबून देतो. पिशवी नाही, काहीच नाही. आणि मग ते फ्रीजमध्ये त्या भाजीपाल्याचा राडा पण होतो आणि ते भाजीपाला सगळा सुकून जातो. तर त्यामुळे मग ते फ्रीज जास्तच खराब होतं. तो गावाकडं राहायचं ना पहिलं, त्याच्यामुळे त्याला काय असं माहीत नाही कसं ठेवतात कसं नाही. मग तो असं आपलं ते कोंबून देतो फ्रीजमध्ये, मग ते फ्रीज खराब होतं. तर हे पहा, जे वरचं फ्रीजर आहे ना, बर्फ तयार होतं, त्याचं ढक्कन तुटलेलं आहे बरं का. तर तसंच आहे ते फ्रीज, तरी पण छान चालतं आहे ते. आणि आपलं म्हणजे त्याची आपण काळजी घेतो ना व्यवस्थित. तर ते काचा वगैरे आहेत ना त्याच्यामध्ये शेल्फ, त्याला म्हणजे क्रॅश वळलेलं नाही, काहीच नाही. कारण त्याच्यावर मी मॅट टाकत असते, एवढी काळजी घेते ना फ्रीजची, त्याच्यामुळे ते एकदम नवीनसारखंच वाटतं बरं का साफ केल्यावर. आणि 8-10 दिवसातून 10-15 दिवसातून मी त्याला असं साफ करतच असते, त्याच्यामुळे एकदम ते व्यवस्थित चकाचक राहतं. तर हे पहा, असे मॅट आहेत ना, जे डायनिंग टेबल मॅट मिळतात पहा, कॅन्टीनवरून आणली होती मी हे. तर ते मॅट मी असे त्या फ्रीजच्या शेल्फवरती ठेवत असते, काचेवरती. म्हणजे आपण स्टीलचं भांडं वगैरे असं सरकून देतो ना त्या शेल्फवर, मग त्या काचेला क्रॅश वगैरे पडते. पण असे जर मॅट टाकून दिले ना आपण त्या शेल्फवरती, तर मग त्या काचेला क्रॅश पडत नाही, काहीच नाही. एकदम नवीनसारखंच त्या काचा राहतात आणि खराब पण होत नाही. ते खराब वाटलं ना थोडं मॅट, आपण काढायचं, धुवून काढायचं, पुसून घ्यायचं आणि पुन्हा ठेवून द्यायचं, तर फ्रीज छान राहतं. पण जो खालचा मोठा कप्पा आहे ना, त्याच्यामध्ये राजू आहे ना भाजीपाला आणून कोंबीतं. मग ते भाजीपाल्याची माती वगैरे, ते पानं, ते असं खराब होऊन जातं. मग ते खालचा कप्पा मला सारखाच तो आवरायला काढावा लागतो. तर आता भाजीपाला आणलेला होता ना, त्या दिवशी मी पण आणला होता आणि आता राजूने पण आणलं बराचसा भाजीपाला. तर तेच निसत बसलो होतो आम्ही. आता जे डब्बे मागवले होते मी ऑनलाईन ना, त्याच्यामध्ये सिमला मिरची वगैरे असं हिरव्या मिरच्या आणि ते सगळं मी भरून ठेवते व्यवस्थित. आणि वाटाणा आणला होता ना, आता वाटाण्याचा सीझन चालू झाला आहे ना, तर राजू वाटाणे सोलत होता. तर असं खिचडी भातामध्ये टाकायला, त्यानंतर आपण सूप वगैरे बनवतो थंडीमध्ये, त्याच्यामध्ये टाकायला, उपमा वगैरे. तर असं थोडे थोडे वाटाणे मी टाकत असते. तर तो असं बाजारातून वाटाणे वगैरे आणतो आणि निसून म्हणजे सोलून ठेवतो. तर मकाचे कणसं ते असं तो आणत असतो. आणि भाजीपाला शक्यतो राजूच आणतो बरं का. कारण भाजीपाला आणायचं म्हणलं त्याला खूप छान आणता येतो, म्हणजे भाव करून पण आणतो बरं का तो. जसं की आता मेथीची भाजी 20-25 रुपयाला आहे ना, तो भाजीवाल्याला म्हणजे ते ओळखीचे झालेत तर त्याच्या इथं आले आता भाजीपाल्यावाले. तर तो म्हणतो नाही नाही 15 रुपयालाच द्या. म्हणजे असं तो भाव करतो व्यवस्थित, नाही का, बार्गेनिंग करतो व्यवस्थित आणि भाजीपाला घेऊन येतो. तसं मुलांना आणायला सांगितलं ना,
ते भाजीपाल्यावाल्यांनी सांगितलं ना, आता ही 15-20 रुपयाला आहे भाजीची गड्डी वगैरे, तर ते मुलं तेवढेच पैसे देऊन ते भाजीपाला घेऊन येणार असं करतात. म्हणजे भाव अजिबात करत नाही मुलं. मग ते जास्त पैसे जातात. पण राजू आहे ना, असं बारकाईने भाजीपाला घेऊन येतो की बास. आणि भाजीपाला मी भरतच होते. तितक्यात मी गाजरं पाहिले, तर गाजरं जरा मी 1 किलो आणले होते, पण मुलांनी खाल्ले होते त्याचे त्यांना कमी झालते आणि म्हणलं एवढ्या-एवढ्याशा गाजराचा किती हलवा व्हायचा शिजून तो. त्यामुळे राजूला म्हणलं, "तू आता बाजारामध्ये जा आणि संध्याकाळचं मस्त बाजार भरतो ना, तर 1 किलो अजून गाजरं घेऊन ये, म्हणजे 1-1.5 किलोचा गाजराचा हलवा छान होईल." तर मग तो बाजारात गेला होता आता लगेच आणि त्याने मग 1 किलो गाजरं पण आणले. त्यानंतर मग मेथीच्या गड्ड्या, कोथिंबीर खूप स्वस्त झाली बरं का. तर त्यांनी मेथीची गड्डी 2 आणल्या आणि 1 कोथिंबीर पण आणली. तर त्याला मी विचारत होते केवढ्याला काय, तर खूप स्वस्त झाला आहे आता पालेभाज्या बरं का. म्हणजे फळभाज्या महाग आहेत, पण पालेभाज्या स्वस्त झाल्यात. तर 15-15 रुपयाला मेथीची गड्डी एवढी भारी होती की बास. मग त्यांनी 2 आणल्या आणि कोथिंबीर पण आणली. तर कोथिंबीर 10 रुपयालाच गड्डी होती फक्त. आणि मेथीची भाजी कालच खाल्ली बरं का. तरी पण त्यांनी पुन्हा आता मेथीची भाजी 2 गड्ड्या घेऊन आल्या, कारण त्याला एवढी मेथी आवडती की बास. म्हणजे रोज दिली ना 2 टाईम तरी तो खाईन असं आहे. तर मग मी पण वेगवेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी करत असते बरं का. तर कधी पराठे करते, कधी कोरडी भाजी करते, कधी पातळ भाजी करते. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने मी मेथीची भाजी करत असते. मग सगळ्यांना आवडती. आणि कसं आहे ना, पालेभाज्या खाल्लेलं शरीरासाठी खूप चांगलं असतं. तर कधी-कधी मग असं मी काय करते, पराठे बनवते. म्हणजे असं गव्हाच्या पिठामध्ये मेथीचे पराठे करते. कधी-कधी पालक पराठे करते. कधी बीट घालूनसुद्धा चपात्या करते बरं का मी. तर तेच म्हणलं आता मी काय करते ना, कसा स्वयंपाक करते, तर ते पण मी तुमच्याशी थोडं-थोडं शेअर करत जाईल. कारण मुलं काय करतात, पालक खायला नको म्हणतात. त्यानंतर मग दुधी भोपळा खायला नको म्हणतात. ते पण मी असं मग धपाट्यामध्ये, थालीपीठामध्ये घालत असते. त्यानंतर बीट खायला नको म्हणतात. मग मी बीट घालून चपात्या करते, असं करते. तर मी आता थोडं-थोडं तुमच्याशी शेअर करत जाईन रोज 1 दिवसाआड असं रेसिपी. मुलांना मी कसं खाऊ घालते, ते खात नाही ना, मग मी कोणत्या पद्धतीने त्यांना खाऊ घालते, तर तुमच्याशी मी नक्की शेअर करत जाईन. तर भाजीपाला असा आम्ही आता निसून ठेवतो. आणि आता थंडीमध्ये पालेभाज्या स्वस्त आहेत ना ताईंनो, खरंच पालेभाज्या तुम्ही नक्की खा, शरीरासाठी खूप चांगल्या असतात. आता कोथिंबिरीचा सीझन आहे बरं का. कोथिंबीर तर एवढी स्वस्त झाली की बास. 10 रुपयाला एवढी फ्रेश कोथिंबीर भेटती ना. तर आता कोथिंबीरीच्या वड्या पण मी करत जाणार आहे. कोथिंबीरीच्या वड्या पण खूप आवडतात बरं का, मस्त कुरकुरीत होतात. आणि कोथिंबीरीचे भजे तर फौजी साहेबांना, मुलांना तर एवढे आवडतात की बास. आता कोथिंबीरीचे भजे आहेत ना, उद्या आम्ही टेरेसवरती करू आणि मग त्याची रेसिपी पण मी शेअर करेन तुमच्याशी. कारण म्हणजे मी नाही करणार, राजू करणार आहे, कारण त्याला भजे खूप छान येतात. तर उद्या टेरेसवरती करू. आता आपण रविवार आहे ना, तर रविवारी राजूला सुट्टी असते आणि आज पण त्याच्या कंपनीला सुट्टी होती, तर तो घरीच होता. तर आता फौजी साहेब पण आले, थोडा आराम करून थोडे झोपले होते, अर्धा 1 तास ते उठून आले आणि म्हणले, "मी तुला गाजर किसून देतो हलवा करायला." आणि हा व्हिडिओ कालचा नाही आहे, आजचाच आहे बरं का, शनिवारचा. तर थोडासा मी शूट केला होता ना, चला म्हणलं मी तुमच्याशी शेअर करते. कारण एवढ्यात आहे ना, व्हिडिओ टाकायला एवढा गॅप झाला आहे की बास. म्हणजे आजारपणामुळं ना मी 1 दिवसाआड व्हिडिओ टाकायचे आणि म्हणलं आता चला आज शूट केला आहे ना, थोडा का होईना मी छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते. आणि दिवसभर एवढं काम असतं ना, तर काम आणि व्हिडिओ एडिटिंग काय होतच नाही. त्यामुळं आपले व्हिडिओ उशिरा पण येतात बरं का. कधी-कधी तर 10-11 वाजतासुद्धा मी अपलोड करते. जेव्हा तयार होईल तेव्हा मी अपलोड करून देत असते बरं का ताईंनो. तर मला वाटत नाही का माझ्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज यावा वगैरे, पण काय करणार, काम आणि सगळं मॅनेज करायचं म्हणल्यावर होत नाही ना. त्यामुळं जेव्हा व्हिडिओ तयार होईल तेव्हा मी अपलोड करून देते. तर हे पहा, आता भाजीपाला पण निसून झाला होता आणि हे डबे मी ऑनलाईन मागवले होते ना, तर ह्या डब्यांच्यात आता हे देवाची फुलं, त्यानंतर सिमला मिरची, छोट्याल्या मिरच्या, पालक भाजी, बीट, लिंबू असं मी भरून ठेवलं आहे. आणि दुसरे डबे आहेत ना ओपन, त्याच्यामध्ये कारले, टोमॅटो असं मी भरून ठेवलं आहे. आणि हा जो मोठा डब्बा आहे ना 6 कप्प्यांचा, हा तर मला वाटतं सगळ्यांकडे असायला पाहिजे बरं का. कारण त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, त्यानंतर असं वाटाणे, हे ते असं उपम्याला वगैरे लागतं, फोडणीला लागतं. लसूण तर फ्रीजमध्ये ठेवत नाही बरं का. बऱ्याच ताईंनी मला सांगितलं फ्रीजमध्ये ठेवत नको जाऊ, तर मी ठेवत नाही. पण असं बरेचसे प्रकार त्याच्यामध्ये आपण असं फोडणीचं वगैरे ठेवू शकतो, कढीपत्ता हे ते. तर ते मी भरून ठेवत असते, बरं पडतं, एका ठिकाणी सगळं आपल्याला मिळून जातं. आणि जास्तीची कोथिंबीर ना अशा गोल मोठ्या डब्यामध्ये मी भरून ठेवते. त्याच्यावर ते टिश्यू पेपर ठेवला ना, तर ते जास्तीचं पाणी वगैरे म्हणजे दव ते शोषून घेतं, कोथिंबीर जास्त दिवस टिकते.
आणि ताईंनो, मावशींनो, कालच्या तुमच्या सगळ्यांच्या कमेंट मी आणि फौजी साहेबांनी वाचल्या बरं का, पण रिप्लाय द्यायचं राहून गेलं. कारण काल सकाळी मी ॲक्युप्रेशर थेरपीला गेले, तिथून आले, त्यानंतर घरातलं काम, फौजी साहेब पुन्हा ड्युटीवर गेले आणि मग रिप्लाय द्यायला काही झालंच नाही. तर तुमच्या कमेंट पाहून फौजी साहेब पण मला खूप ओरडले बरं का, म्हणले तू असं कशाला बोलती, कशाला काही पण विचार करती. तर पहा तुला मावशीन ताईन त्या किती बोलतात आता आणि तुला बोललेच पाहिजे म्हणले सगळे, तू असं कसं बोलती. तर म्हटलं सॉरी, आता मी नाही बोलणार. तर सॉरी ताईंना, मावशींना पुन्हा एकदा बरं का, मी नाही बोलणार पुन्हा असं. तर वेळेअभावी कालच्या कमेंटचे रिप्लाय द्यायचं राहून गेलं आहे. तर आज जेवढं होईल तेवढं मी कमेंटचे रिप्लाय द्यायचं नक्की प्रयत्न करेन ताईंनो, मावशींनो. आणि सगळ्या काळजी करत होत्या माझी. तर ताईंनो, मावशींनो, माझी तब्येत आता एकदम व्यवस्थित आहे बरं का, बरं वाटतंय मला. तर चला आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी सर्वांची. सर्वांना श्री स्वामी समर्थ.